आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान. त्यातला सगळ्यात मोठा त्या 4-5 लोकांचा सगळ्यात मोठा मोहक्या, कुचक्या, सडक्या, नासक्या मनोवृत्तीचा माणूस म्हणून या विटा शहरात प्रसिद्ध आहे, तो किरण तावडेकर. दुसरं, ज्यांचं अस्तित्व 2006 साली मी पराभव केल्यानंतर संपलेलं होतं, ते बाबूराव मेत्रे. त्याच्यानंतर तिसरी व्यक्ती, कधी व्हॉट्सअपद्वारे जसं हवा असेल तसं बोलणारा राजकीय पुढारी म्हणजे विपुलता आहे. ती तिसरी टिप्पण. चौथी व्यक्ती म्हणजे सगळ्याला माहिती आहे, गेला माधव कोणीकडे, तो कोणीकडेच गेला. एक चौथी. आणि 5वी व्यक्ती, ज्याची महिला, त्याची नानाची नानी, तिला मागल्या वेळी मी माझ्याकडून 2 नंबर मध्ये निवडून आणलेलं होतं. तिचे मिस्टर नाना, लोकांनी त्याला नानाच केले. ही 5 इम्पॉर्टंट लोक मी जे नाव घेतलं होतं, ते 5 आपल्या समाजातील, आमच्या समाजातील, आणि बाकीचे म्हणजे एखाद दुसरं 2 काय असं का नसेल. आणि काय असं काय दाखवलं, त्यांना काय केलं, समाज आमच्याच मागे आहे, आम्हीच समाजाचं पुढारी, त्या पद्धतीने काय त्यांची दिशाभूल केली. आणि सदाभाऊ सारखी मुरब्बी राजकारणी व्यक्ती आणि वैभव पाटलांच्या सारखी व्यक्ती त्यांच्या कशाला बळी पडली की मला आजपर्यंत कळलं नाही. अनिल अप्पांनी ज्या पद्धतीनं जे बोलले ते पूर्णपणे चुकीचं आहे. एक मी नगराध्यक्षपदाची उमेदवार म्हणून मी आज इथं बोलणार आहे की महिलांशी बोलताना, प्रथमतः महिलांशी बोलताना एकेरी शब्दात तुम्ही कधीही कुणीही बोलू नका. महिलांचा आदर करायला शिका. आणि हे करत असताना त्यांनी, आता भाऊनी सगळं सांगितलेलंच आहे, प्रत्येक प्रभागातलं त्यांनी उमेदवाराचे त्यांनी किती मतानं पडलाय एवढं सांगायची काही आपणी गरज नव्हती. कारण का प्रत्येक उमेदवार सुशिक्षित आहे, त्याला सगळं माहिती आहे. त्यामुळं त्यांनी एवढं विश्लेषण करायचं नव्हतं, हे माझं मत आहे स्पष्ट. अनिल मग बाबा यांनी माझ्याविषयी जे काय थोडंसं वक्तव्य त्यांनी त्या दिवशी केलं, याबद्दलच मी फक्त बोलणार आहे. त्यांनी पहिल्यांदा उल्लेख केला किरण भाऊचा, त्यानंतर उल्लेख केला माझा. हे बाबूराव मेत्रे बोलताना म्हणजे ज्येष्ठ माणसांच्या बाबतीत सुद्धा किंवा महिलांच्या बाबतीत बोलताना काही आपण कुठल्या पक्षाचा अध्यक्ष असतो की आपल्याला काहीतरी पात्रता पाहिजे बोलण्याची. आपलं वय किती, आपण त्या पद्धतीप्रमाणे आपण कशा पद्धतीनं बोललं पाहिजे, ज्येष्ठ माणसांच्या बाबतीत कसं बोललं पाहिजे. आमच्या समाजाचे ज्येष्ठ नेते अनिल अप्पांनी परवा दिवशी माझ्यावरती एक टीका केली. त्या टीकेमध्ये मी असं म्हटलं की फेसबुक व्हॉट्सअपचा नेता, ठीक आहे, आज माझं वय 36 आहे, मी युवा पिढीचं नेतृत्व करणारा आज माणूस आहे. समाज माध्यम आहे. आज समाज माध्यम ही एक अशी मोठी ताकद आहे की आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब असतील, आपले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे फडणवीस साहेब असतील, हे त्यांच्या कामाची, त्यांच्या योजनांची, ज्या काय गोष्टी ध्येय धोरणाच्या आहेत, त्या समाज माध्यमांच्या माध्यमातून ते आपल्यापर्यंत, जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतात. मीही माझं समाज माध्यम त्या पद्धतीनं वापरत असतो. मी माझ्या स्वतःच्या कामाची माहिती, माझं एखाद्या विषयी असलेलं मत, माझा व्यवसाय, माझ्या व्यवसायाच्या जाहिराती ह्या फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्रामच्या माध्यमातून मांडत असतो. आता त्यांनी सांगितलं की सोशल मीडियाचा मी युवा नेता आहे, तर आहेच. आता त्यांना जर इंटरनेटचा त्यांचा कोणताही जर संबंध नसेल, त्यांना व्हॉट्सअप, इंस्टाग्राम ह्या गोष्टी जर माहीत नसतील, तर तो त्यांच्या अज्ञानाचा विषय असं मी म्हणतोय. नमस्कार. आज आपल्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियाच्या पत्रकार बंधूंना या ठिकाणी आम्ही पत्रकार परिषदेसाठी निमंत्रित केलेलं होतं. आणि आजच्या या सोमवार असून धावपळीच्या दिवसामध्ये
आपण सर्वजण पत्रकार परिषदेला उपस्थित राहिला आहात याबद्दल सुरुवातीला मी आमच्या सगळ्यांच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. भाजपच्या प्रवेशाच्या वेळेला काय झालेल्या चर्चांच्या अनुषंगानं भाजपचा जो इथला मूळ गट आहे त्या सगळ्यांना या ठिकाणी बरोबर घेण्याचं धोरण ठरवण्यात आलेलं होतं आणि त्या अनुषंगानं इथल्या मूळच्या भाजपच्या अनिलप्पा बाबर असतील, विनोद गोसावी असतील किंवा त्या भाजपचे जे काही इथले कार्यकर्ते असतील त्यांच्याबरोबर चर्चा या ठिकाणी आमचे नेते यांनी केलेली होती. त्यामध्ये काय गोष्टी चर्चा झालेली होती, काय गोष्टी चर्चा सुरू होती आणि त्या अनुषंगानं उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम टप्प्यामध्ये अनेक अनपेक्षित घडामोडी झालेल्या आपल्या सगळ्याला पाहायला मिळाल्या आणि त्यामध्ये अनिलप्पा बाबर यांना त्या ठिकाणी त्यांची उमेदवारी रद्द झालेली आणि बाकीच्या घटना घडलेल्या आपल्या समोर आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर माननीय अनिलप्पा बाबर यांनी 2 दिवसापूर्वी एका कार्यक्रमामध्ये मत व्यक्त करत असताना अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन या सगळ्या घटनेचा ओळखोळ केलेला आहे किंवा आमच्या सगळ्यांच्या विषयी अत्यंत गलिच्छ भाषा वापर करून आमच्यावर टीका करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये आमच्या सगळ्या महिला भगिनी असतील त्यांच्यावरची टिंगल-टवाळी करणे किंवा आमचे काय नगरसेवक मित्र असतील, उमेदवार मित्र असतील त्यांच्याविषयी चुकीच्या पद्धतीनं वक्तव्य करणे, माझ्या बाबतीमध्ये बोलत असताना कुचका, सडका, पिनपाट अशा पद्धतीनं त्यांनी वक्तव्य केल्याचं आपण सगळ्यांनीच ऐकलेलं आहे. आम्हाला असं वाटतं की अनिलप्पाची उमेदवारी नाकारली गेली की त्यांच्या स्वतःच्या कुकर्मानं आणि त्यांच्या चुकीच्या वागण्यामुळं त्यांची उमेदवारी नाकारली गेलेली आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्यांच्याबरोबर अगदी वेगवेगळ्या पातळीवर चर्चा सुरू होत्या. आमचे नेते आदरणीय सदाशिवभाऊ असतील, वैभवदादा असतील किंवा सांगली जिल्हा भाजपच्या कार्यकारिणीतले अनेक पदाधिकारी असतील या सगळ्यांच्या माध्यमातून असतील, माननीय अशोकभाऊ गायकवाड असतील आमचे नेते, त्यांच्या माध्यमातून चर्चा चालू होती आणि कुठं तर समन्वयानं आपण जावं आणि तुमच्या काहीतरी 2-3 सीटा आणि आमचे बाकीचे उमेदवार अशा पद्धतीने आपण जावं असा प्रस्ताव सातत्यानं त्यांच्यावर चर्चेला जात असताना त्यांनी घेतलेली अत्यंत ताठर भूमिका, अत्यंत घमेंडखोर भूमिका या सगळ्यामुळं खरं तरी त्यांच्यावर वेळ आलेली आहे आणि आज ते त्याचं खापर कुठंतरी देवांग समाजाचे आम्ही कार्यकर्ते म्हणून आमच्यावर पडायचा प्रयत्न करतायत. सर्व पत्रकार बांधवांना माझा नमस्कार. आताच्या झालेल्या 2025च्या नगरपालिका निवडणुकीमध्ये जो जनतेने दिलेला कौल आहे त्याचा आम्ही सर्व उमेदवारांनी आमच्या पक्षानं स्वीकार केलेलाच आहे व तो स्वीकारून त्यात ज्या काही चुका घडल्या असतील त्या चुका लक्षात घेऊन त्या सुधारून पुढच्या काळामध्ये आपल्याला निवडणुकीला सामोरं जायचं आहे. ते सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला जी काही मुक्ताफळं आपल्या आमच्या समाजाचे ज्येष्ठ नेते माननीय अनिलप्पा बाबर यांनी जी काही उधळली त्याला थोडंसं आपण काहीतरी उत्तर द्यायला हवं किंवा त्याला जो एक मानसिक आजार जडला आहे तो कसा बरा होईल त्या दृष्टीनं मार्गदर्शन करण्याकरता आम्ही आज सर्व या ठिकाणी उपस्थित आहोत. वास्तविक पाहता अनिलप्पांचा जर का आपण पूर्व इतिहास तपासला तर मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे विपुलनं 2011 साली मला पार्टीनं तिकीट दिलं होतं असं म्हणणार नाही, अर्ज भरायला सांगितला होता. शेवटच्या क्षणी मला अर्ज काढून घ्यायला सांगितला. त्यावेळी माननीय अशोकभाऊ गायकवाड आणि त्यांच्याबरोबरीनं माननीय अनिलप्पा हे बरोबर आले आणि ती निवडणूक झाली. माननीय अनिलप्पांचा जो उमेदवार जे उमेदवार आमच्या पार्टीनं दिले होते अनिलप्पांच्या वतीनं माननीय दिवंगत आपले दिलीपराव आमले साहेब यांचं पार्टीनं दिलेल्या आदेशाचं मी तंतोतंत पालन करून त्यांना निवडून आणण्याचा मी प्रयत्न केला व ते निवडून आले. त्यांच्या इच्छेखातर किंवा त्या आपल्या कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी म्हणून जी काही भूमिका आदरणीय सदाभाऊंनी व आदरणीय दादांनी घेतली, अशोकभाऊंनी त्या सपोर्ट केलं, ते मान
त्यांनी त्यांचा मी या ठिकाणी खरोखर मी ऋणी आहे की त्यांनी आमच्यावरती विश्वास ठेवून या निवडणुकीमध्ये आम्हाला संधी दिली. ज्या पद्धतीनं अनिल अप्पा म्हणतात की त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांनी संधी द्यायची होती, त्याचबरोबर आम्हाला देखील आमच्या पार्टीनं संधी देऊ केली होती आम्ही संधी 100% बजावायचा प्रयत्न केला. आपण जर त्यांचं परवाचं जर कधी भाषण जे काय ऐकलं असेल तर ते म्हणतात की त्यांची एक पत्रकार परिषद झाली शेवटच्या दिवशी. त्या पत्रकार परिषदेपूर्वी शिवसेनेला चांगलं वातावरण होतं आणि पत्रकार परिषदेनंतर वातावरण बदललं. म्हणजे नक्की त्यांना काय सांगायचं आहे की ते आमच्यापासून दूर झाल्यानंतर शिवसेनेचं वातावरण कमी झालं का ते आमच्या बरोबर होते त्याच्या आधी शिवसेनेला वातावरण चांगलं होतं? नक्की काय म्हणायचं त्यांना? का त्यांना असं वाटलं की शिवसेनेला वातावरण चांगलं आहे मग आपण सरळ आपलं माघार घेतलेली बरी, हे समजून बहुतेक त्यांनी माघार घेतली असावी आणि आज ते कांगावा करतायत की आम्हाला पार्टीनं फसवलं किंवा काय केलं. आमच्या पार्टीवरती किंवा मान्य सदाभाऊंच्या वरती ते आरोप करतात की हे सगळं भाऊंच्या डोक्याने झालं. वास्तविक पाहता हे पहिल्यापासून कधीही पक्षाशी प्रामाणिक राहिलेलं नाही. त्यांचा इतिहास काढून बघा. 1995 सालापासून आजपर्यंत ते कधीही भाजप या चिन्हावरती लढलेले नाही आहेत किंवा पार्टीनं जो दिलेला उमेदवार आहे त्याच्या विरोधात काम करण्याचा त्यांचा आजपर्यंतचा इतिहास आहे. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.